पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझे पाहे पांडुरंगा. पहा, आपण जर थोडा वेळ जर देवपूजा करायला लागलो तर आपल्याला कंटाळा येतो. आपण काय म्हणतो, कधी एकदाची पूजा होती, कधी आपण असणार तिकडे जातो. अहो, देव पूजता पूजता सुद्धा आपल्याला हे नाही, वेळ नाही. हा, इकडे फोन कानालाच असतोय. अरे देवा, ह्याने आज केलं का, ते बाय लावली का, ते गडी लावला का, आणि तिकडे काम राहिले, आणि हेच चालू असतंय. अहो, पूजा करूच तर आपल्याला वसंत नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात, आता दृष्टी पुढे हो, जो मी तुझं पाहे वेळोवेळा म्हणतात कुठं कुठं पांडुरंगा. तशा काही गोपी म्हणत होत्या. पहा, गोपी काय म्हणत होत्या, त्या ब्रह्मदेवाला म्हणलेलं, हे ब्रह्मदेवा, अरे तुला काहीच कळत नाही. काय कळत नाही? त्या भगवंताला पाहण्यासाठी ह्या आमच्या पापण्या का केल्या? तू पापी आहे म्हणून ह्या पापण्या लावल्या आम्हाला. का पापण्या लावल्या? त्या पापण्या अशा लावत्यात इतका त्यांना युगासारखा इरज काय करमत नाही की म्हणून हे शाल्या, हे ब्रह्मदेवा, अरे त्या पापण्या का केल्या? तुला काहीच कळत नाही का? असं असणाऱ्या त्या गोळूनी म्हणत होत्या. बरं, तितका त्यांचं असणार का, त्या भगवंताच्या विषयी असणारं प्रेम होतं. तितकं प्रेम आपलं त्या भगवंताच्या विषयी जर असलं तर खरोखर तो भगवंत असणार आहे. आणि तुम्हाला तितका आवडल्याशिवाय राहणार नाही. भगवंत इतका आवडला पाहिजे, इतका आवडला पाहिजे. आताच मी तुम्हाला सांगतो, बहु आवडसी जीवापासून या. जीवापेक्षा भगवंत जास्त आवडला पाहिजे. आणि तो जीवापेक्षा भगवंत भक्त असणारा भक्त आणि त्या साधू संतांनाच आवडला. हो, तुकाराम महाराजालाच आवडला. म्हणून ते म्हणतात, आता दृष्टी पुढे आहे चतुर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. आणि हे असणार जे काही मन आहे, मन लाचावले मना लागलीशी थोडी, लाचावले मना लागलीशी थोडी, लागलीशी थोडी, लाचावले मना लागलीशी थोडी. येणे जीवन सोडी आईचे झाले, येणे जीवन सोडी आईचे झाले. आता दृष्टी पुढे आईचा चतुर आहे, आता दृष्टी पुढे आईचा चतुर आहे. आईचे झाले, जीवन सोडे आईचे झाले. आता दृष्टी पुढे आईचा चतुर आहे, आता दृष्टी पुढे आईचा चतुर आहे, आईचा चतुर आहे. हो, लाचावले मन लागलीसे गोडी, त्याची वेळ सोंग्यायची झाली. एखाद्या माणसाला काय आवडतो? एखाद्या माणसाला म्हणतात, काही सांगलेलं आहे, एखाद्या माणसाला पत्नी प्रिय असते, तर आपल्या पत्नीकडे पाहिल्याच्या नंतर त्याला समाधान वाटतं. बरं का, आपल्याच पत्नीकडे पाहिल्यावर त्याला विषय होत म्हणले. आणि दुसऱ्याच्या पत्नीकडे पाहिलं तर आपल्याला पाप होतं. आणि देवाकडे पाहिल्याच्या नंतर पुण्य होतं. म्हणून देव पाहावयासी गेलो, तेथे देवाची होळ ठेवलो. पाप्याला भगवंत कळत नाही, बर का. आणि पुण्यवानाला देव कळतो, पाप्याला देव कळत नाही. पाप्याला संसार दिसतो, फक्त संसार 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 त्याला दिसतो. माझं हे राहिले, ते राहिले, ते राहिले. आणि शेजारचा प्लॉट निघलाय ते उभी घ्यायचाय, शेजारच्या बांधाला 1 एकर निघले ते बी मलाच घ्यायचंय. हे असणार विषय लोकाला. पाप्याला हे आवडतं. पाप्याला संसार आवडतं, पुण्यवानाला काय आवडतं? देव आवडतो. आणि पुण्यवानाला देव आवडतो म्हणून